नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं पोळी करून दाखवणार आहे, पुरणाची पोळी। तर त्यासाठी इथं हरभरा डाळ घेतलेला आहे साधारण 1 वाटी। तर तुम्ही इथं कोणतेही हरभरा डाळ आहे तो घेऊ शकता। तर त्यानंतर ह्या हरभरा डाळीला मी पहिलं 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याला आपल्याला साधारण 2 तासासाठी किंवा रात्रभर ठेवलात तरीही चालेल। तर ह्याला मी साधारण 3 ते 4 तास असंच भिजत घातलेलं होतं। तर त्यानंतर हे आपण पाण्यासकट घालून घेणार आहोत, कुकरला लावून घेणार आहोत, कारण हे हरभरा डाळ आहे तो पहिलं भिजवताना मी इथं धुवून घेतलेलं होतं, त्यासाठी मी हे पाण्यासकट वापरत आहे। जर तुम्हाला पाणी काढून घालायचं असेल तर काढून सुद्धा दुसरं पाणी घेऊ शकता। त्यानंतर इथं मी भात सोबत लावून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथं तांदूळ वगैरे धुवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि हरभरा डाळीमध्ये सुद्धा पाणी घातल्यावर थोडंसं हळद सुद्धा घालून घेतलेलं आहे। तर इथं मोठं कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर इथं गॅस मोठा ठेवून ह्याला आपल्याला 5 ते 6 आपल्याला शिट्ट्या इथं काढून घ्यायचे आहेत। तर तुमचे जर डाळ लवकर शिजत असतील तर तुमचे 3 ते 4 शिट्टीमध्ये होऊन जातील। तर त्यानंतर आता आपलं पीठ आहे तो मळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी कोणतंही मैदा वगैरे घेऊ शकता किंवा थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं मैदा सुद्धा असं वापरू शकता। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे वापरायचं आहे। आणि त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये मी पहिलं थोडंसं मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे आपल्याला छान असं मऊसूत पीठ आहे तो मळून घ्यायचा आहे। तर पोळीसाठी पीठ आहे तो छान असं घट्ट नको असतं, तर थोडंसं असं सैलसरच ठेवायचं आहे। तर त्यासाठी इथं एकदम आहे तो पाणी नाही घालायचं, थोडंसं पाणी घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता छान असं मी थोडंसं पाणी घालून आहे तो दोन्ही हाताने हे पीठ आहे तो मळून घेत आहे। आणि हे पिठाला आपल्याला मुरण्यासाठी साधारण अर्धा तास किंवा 1 तास ठेवलात तरीही चालेल। जितकं हे आपण बाजूला मळून ठेवू शकतो तेवढं हे छान असं मऊसूत राहतं आणि पोळी आहे तो छान असं पटापट करता येईल। त्यानंतर ह्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, साधारण 1 चमचा एवढं, आणि त्यानंतर आणखीन 1 मिनिट असं सगळं तेल आहे तो पिठामध्ये मिक्स केलं, मळून घेतलं आणि त्यानंतर आता ह्याला आपण बाजूला ठेवूयात। त्यानंतर इथं कुकरचं शिट्टी आहे तो झालेल्या आहेत। तर आता मी इथं गॅस आहे तो बंद करते आणि कुकर थंड व्हायची वाट बघायचं आहे। तर आता इथं दूध आलेलं होतं, तर मी इथं दूध सुद्धा तापवून घेणार आहे दूध पोळी खाण्यासाठी। तर हे दूध आहे आता मी इथं तापवायला ठेवून घेणार आहे। तर मी इथं दुधामध्ये पाणी वगैरे घातलेलं नाहीये, तर तसंच इथं गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर इकडं आपलं कुकरचं शिट्टी सुद्धा निघालेली होती, तर त्याच्यामधलं सगळं डाळ आहे असं चाळणीमध्ये काढून घेतलं आणि खाली जे कट आहे त्याचं मी इथं कटाचं आमटी बनवणार आहे। तर डाळ आहे आपलं इथं छान असं मऊसूत शिजलेलं आहे। तर मी 6 शिट्ट्या मी इथं घेतलेलं होतं। त्यानंतर इथं 1 वाटी घेतलेला आहे, वाटी किंवा कोणताही ग्लास वगैरे घेऊ शकता। आणि त्यानंतर हे डाळीला आपल्याला पहिलं असंच बारीक करून घ्यायचं आहे। हे डाळ आहे तो वाटून घ्यायचा आहे। तर असं केल्याने आपलं हे झटपट हे पोळी तयार होतात। तर हे बघा लवकर असं पडत आहे हे जे पुरण आपण चाळणीतलं। जर तुम्ही गूळ घालून नंतर हे डाळ आणि गूळ घालून शिजवून घेऊन मग हे पुरण आहे तो वाटून घेत असाल तर असं एकदा नक्की करून बघा, खूप झटपट होईल। तर मी सगळं डाळ आहे तो वाटून घेतलेलं आहे, छान असं वाटीने वाटून घेतलं आणि त्यानंतर इथं गॅसवर ठेवून दिलेलं आहे।
त्यानंतर गॅस चालू करून मध्यम ठेवायचं आणि त्याच्यानंतर जेवढं आपण हरभरा डाळ घेतलेला आहे तेवढंच आपल्याला इथं गूळ घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं 1 वाटी गूळ घालून हे छान असं मिक्स करायचं आहे आणि हलवत राहायचं आहे। हे थोडंसं गूळ आहे पहिलं विरघळताना पातळ होईल आणि त्यानंतर हे पुरण आहे तो घट्ट होण्यास सुरुवात होईल। तर हे बघा गूळ आहे तो छान असं विरघळलेला आहे, थोडंसं पातळ देखील झालेला आहे आणि त्यानंतर हे घट्ट सुद्धा होत आहे। साधारण एक मोजून 5 मिनिटं आपल्याला इथं लागतात हे पुरण शिजवून घ्यायला किंवा हे पुरणाला चटका देण्यासाठी। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा, मग तुमचं पुरण आहे तो घट्ट किंवा असं पातळ सुद्धा होणार नाही। तर हे मी जे चमचा घेतलेला आहे ते असं उभं करून बघायचं आणि उभं राहिलं की आपलं हे पुरण आहे तो पोळी बनवण्यासाठी छान असं तयार आहे असं समजायचं। आणि त्याच्यानंतर हे पुरण मी थंड करून घेणार आहे। तर छान असं थंड देखील झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तेवढं घट्टही नाही आणि पातळही नाही, असंही छान असं झालेलं आहे। तर ह्याचं तुम्ही पहिलं असं गोळा बनवून घेऊ शकता किंवा बनवताना केलात तरीही चालेल। त्यानंतर इथं हे पीठ सुद्धा खूप वेळ असं मुरलेलं आहे, छान असं मऊसूत झालेलं आहे। तर आणखीन एखाद मिनिटभर ह्याला सुद्धा इथं मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यामधला एक गोळा आहे तो काढून घ्यायचा आहे पोळी बनवण्यासाठी। तर जेवढं आपण पुरण घेतो तेवढंच आपल्याला हे गव्हाच्या पिठाचं गोळा इथं घ्यायचा आहे आणि पीठ लावलेलं आहे आणि हाताने असं गोल गोल ह्याचं असं इथं पारी आहे तो बनवून घ्यायचा आहे। तर बघा छान असं हे वाटीसारखं तयार झालेलं आहे। तर आता ह्याच्यावर हे आपण जे पुरण घेतलेलं आहे तर हे असं घालून थोडंसं फिरवून घ्यायचं, खालचा हात आहे आणि त्यानंतर वरच्या हाताने असं वर हे पीठ आहे तो गव्हाचं पीठ आणायचं आणि जास्त पीठ असेल तर काढून घ्यायचं आहे, नसेल तर तिथंच असं दुमडून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याला थोडंसं चपटं करून सगळ्या बाजूने थोडंसं दाबून गोल करायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा पीठ लावायचं आणि हलक्या हाताने आता पोळी लाटायचं आहे। तर तुम्ही पीठ आहे इथं गव्हाचं मी पीठ वापरत आहे, तुम्हाला जर इथं तांदळाचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता। आणि असं हे दोन्ही बाजूने आपल्याला हे पोळी आहे तो लाटून घ्यायचा आहे, म्हणजे खालचं जे गव्हाचं पिठाचं आपण लाटून घेतो ते असं जाड नाही होणार, दोन्ही एकाच साईजचे होतील आणि छान असं पातळ इथं आपलं पुरणाचं पोळी लाटून तयार आहे। तर आता आपण भाजून घेऊयात। त्यासाठी इथं तवा आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे, त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं किंवा नाही लावलं तरीही चालेल आणि त्यानंतर कडक असं तवा गरम करून घेतलं तर गॅस इथं मोठाच ठेवायचा आणि त्यानंतर हे पोळी टाकून घ्यायचं, सगळं वरचा भाग 1 मिनिटभर असंच भाजू द्यायचा आणि त्याच्यानंतर ह्याला काढून घ्यायचं आहे, पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली पुरणची पोळी आहे छान असं टम्म इथं फुगत आहे आणि त्यानंतर उलटण्याने किंवा हाताने असं पलटी करून घेतला तरीही चालेल। तर इथं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। तर आता मी इथं थोडंसंच तूप आहे ते लावून घेत आहे, नंतर खाताना आणखीन लावणार आहे। तर मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसंच लावून घेत आहे किंवा जास्त लावलं तरीही चालेल। त्यानंतर इथं आपलं एक पोळी आहे तो बनवून तयार झालेला आहे, तर खूप छान दिसत आहे। तर तसंच मी इथं दुसरं सुद्धा उंडा आहे तो बनवून घेतलेला आहे। तर आता मी तुम्हाला हे दुसरं कसं भरून घ्यायचं ते इथं दाखवत आहे। पहिलं पीठ आहे तो पहिलं असं लाटून घ्यायचं पीठ लावून, त्यानंतर हे पुरणाचं गोळा ह्याच्यामध्ये ठेवून असं चपटं इथं करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हाताने असं पारी करता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता आणि छान असं हे हलक्या हाताने पीठ लावून लाटून घ्यायचं आहे दोन्ही साईडने।
तर सगळे पोळी मी आता असंच बनवून घेणार आहे। तर हे बघा एकसारखे हे झालेलं आहे। तर ह्याला सुद्धा आता आपण भाजून घेऊयात। तर पोळी भाजत असताना गॅस आहे तो मोठाच ठेवायचा आहे आणि तुम्ही तवा आहे तो कोणता सुद्धा वापरू शकता। कोणत्याही तव्यावर छान असं पोळी आहे तो बनवून तयार होतात। तर हे बघा हे सुद्धा पोळी आपली बनवून तयार झालेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा। आणि हे झटपट होतात। एक तव्यावर भाजून होईपर्यंत आपलं दुसरं इथं लाटून सुद्धा होईल आणि सगळे छान असं एकसारखे इथं टम्म देखील फुगत आहेत पोळी आणि कुठं फाटलेलं सुद्धा नाहीये, तुम्ही बघू शकता। आणि सारण जे आहे तुम्ही कमी सुद्धा भरलात तरी चालेल, खूप जास्त कमी सुद्धा भरायचं नाहीये। जेवढा आपण गव्हाचं पिठाचा गोळा घेतलेला आहे तेवढंच भरायचं किंवा जास्त भरलात तरी चालेल, पण थोडंसं कमी भरलात तरी चालेल, पण जास्त कमी नाही भरायचं, नाहीतर पोळी आहे तो थोडंसं गोड नाही लागणार। तर इथं बघा सगळे पोळी मी इथं बनवून घेतलेले आहेत। तर आता मी तुम्हाला सगळे पोळी इथं दाखवते आणि मऊसूत झालेला आहेत का नाही ते सुद्धा दाखवते। तर हे बघा छान असं मऊसूत आपलं इथं पुरणाची पोळी बनवून तयार आहेत। तर खूप छान देखील दिसत आहेत, कुठं फाटलेलं सुद्धा नाहीये आणि छान असं पातळ देखील झालेले आहेत। तर आता मी तुम्हाला आतमधलं सारण दाखवते। तर छान असं सगळीकडे पर्यंत आहे तो पसरलेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा घरात नक्की करून बघा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।